नमस्कार. सर्वात पहिले सगळ्यांना नमस्कार. आपले आज पदग्रहण सोहळ्याच्या निमित्त व्यासपीठावर विराजमान आपले माजी खासदार आदरणीय आढळराव पाटील साहेब, आपले शिरूर हवेलीचे उद्योगपती आदरणीय प्रकाश शेठ धारेवाल साहेब, तसेच आमचे अधिकारी वर्ग प्रीतम दादा पाटील साहेब आणि खरं तर मनीषाताईंची मला एक वेगळी ओळख करून द्यायची. आपले आमदार दमदार माऊलीआबा कटके साहेब यांच्या पत्नी मनीषाताई माऊलीआबा कटके ताई आज या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झाल्या. याचा खरंच खूप वेगळा आनंद आहे. आणि आपले माजी आमदार इथं उपस्थित असलेले मंचावर सगळे मान्यवर आणि माझे सगळे नगरसेवक नगरसेविका, माझे पत्रकार बांधव, तर सगळ्यांच्या वतीने आज एकच सांगेन की हा क्षण खरंच माझ्यासाठी खूप भावनिक आणि जबाबदारीचा आहे. एक सांगायचं झालं तर आता इथून पुढे एक तुम्ही मला शिरूर नगरीची नगराध्यक्षपदी एक संधी करायची काम तुम्ही सगळ्यांनी मला दिली आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे 5 वर्ष नक्की करून दाखवेल. आणि माझ्या जबाबदारीमध्ये पहिले काम येईल की स्वच्छ पाणी, दर्जेदार रस्ते, मजबूत आरोग्य सेवा, महिलांचं आरोग्य, महिलांची सुरक्षितता आणि आपल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन यांच्या केलेलंच आहे. आणि त्यांच्यासाठी आपण घरे बांधणार आहोत. त्यांना म्हणजे पुनर्वसन केल्यानंतर त्यांना आपण घरे बांधून देणार आहोत. तर हे सगळे काम करताना मी माझे सगळे नगरसेवक नगरसेविका यांना सोबत घेऊन काम करणार आहे. राजकारणात खरं मतभेद असू शकतात, पण शिरूर नगरीच्या नगरपालिकेत हा मतभेद कधी झालेला नाहीये आणि इथून पुढेही होऊन देणार नाही. मी सगळ्या माझ्या सहकार्यांना सोबत घेऊन आणि खरं तर सगळेच म्हणले की माझ्या माहेरचा सामाजिक राजकीय वारसा मला लाभलेला आहे. तर खरंच मी माझ्या हवेलीचाही खूप मनापासून आभार मानेन. माझे काका, खरं तर काका नाही ते वडीलच आहेत, प्रकाशदादा जगताप, माझे वडील सुभाषप्पा जगताप यांचंही मला म्हणजे एक सांगायचं कर्तव्य असं की त्यांची खरंच साथ आहे. माहेरची साथ मुलीला असणं हे खरंच नशीब आहे. आणि कारण ते त्यांची लक्ष्मी मानतात आणि त्यांनी लक्ष्मी मानल्यामुळे आम्हाला मुलींना पुढच्या घरात लक्ष्मी रूपानेच घरात घेतलं जातं. आणि माझ्या काकी शांता प्रकाश जगताप, माझी आई कल्पना सुभाष जगताप आणि तसेच या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार मानते. आणि खरं तर अजून एक सांगेल की नगराध्यक्षपद केवळ एक सत्ता नाही आहे, माझ्यासाठी एक जबाबदारी आहे, एक सेवा आहे आणि एक संवेदनशीलता आहे. तर पुढची 5 वर्ष मी नक्कीच संवेदनशीलपणे जबाबदारीपणे आणि पारदर्शक सगळ्यांना घेऊन काम करेल. आणि मी एक शपथ घेते की पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे मी इथं काम करेल. आणि वयाच्या कमी वयात मला नगराध्यक्षपद भेटलंय याचा मला अभिमानही आहे. आणि ही एक खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर आणि ती जबाबदारी मी पूर्णपणे व्यवस्थित हँडल करेल अशी मी खात्री तुम्हाला देते. आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या बंधू भगिनींचं, मान्यवरांचं खरं तर एक माझं सासर, माझे पती अभिजित काका पाचरणे, माझे धीर रणजित दादा पाचरणे आणि खरं तर माझ्या सासूबाई, माझ्या आत्याच ते सुनीताताई गणेश पाचरणे आणि माझे सासरे, ज्यांच्यामुळे आज मला ही खरं संधी भेटतीये. आणि त्यांची एक इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली. माझे सासरे, स्वर्गीय सासरे गणेश तात्या पाचरणे आणि माझे स्वर्गीय सासरे बाबूरावजी पाचरणे, या सगळ्यांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे. आणि तसाच माझ्या जनतेचाही आशीर्वाद मला लाभलेला आहे. तर या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या.
सगळ्यांनी मला सांभाळून घ्या आणि इथून पुढे शिरूरच्या प्रत्येक नागरिकांचा आवाज ऐकला जाईल, त्याच्यावर काम केले जातील अशी मी ख्याती देते आणि इथंच थांबते. जय शिरूर, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद नगराध्यक्ष. अतिशय मोजक्या शब्दात आपण या ठिकाणी सत्काराला उत्तर दिले.